नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या इट्स माय लाईफ माझं जीवन या यूट्यूब चॅनलवर. तर मी आता आहे घराजवळ आणि हा आहे घराजवळचा व्ह्यू. धमाकेदार पाणी पडलेलं आहे, सर्व शेतं भरून गेलीत. आता इथं शेतं कमी आणि तलाव जास्त दिसतं. हा बघा, इकडं तर पूर्ण तलावच झालेला आहे. हे बघा, पूर्ण लेवलला झालेले आहेत. आणि हे इथं भात पेरलेला आहे. भात तर दिसत पण नाही, अख्खा बुडून शेत गेलेला आहे. ही लागवड झालेली आहे, इथं चाई लावलेल्या आहेत. त्याला आळवड म्हणतात. त्याला खाकऱ्या ठकलेल्या आहेत आणि सुरुंग आहे. चला अजून आपण पुढे जाऊया. सर्व शेतं तुडुंब भरून गेलेली आहेत. किती सुंदर आहे हे दृश्य. मित्रांनो, जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा असा पाणी आम्हाला दिसला की आम्ही कागदाच्या होड्या करायचो आणि त्याच्यात सोडायचो. किती सुंदर दिवस होते ते बालपणाचं. पण आता काय झाले, ते गेले ते दिवस, राहिले ते आठवणी, हो ना. खूप पाणी पडलेलं आहे, पूर्ण बांधावर पाणी आलेलं आहे. हे बघा, जायला वाट नाही राहिलेली. बापरे, असं वाटतं का होडींची सुरुवात करायला लागेल इथे. अजून पाणी चालूच आहे. सुंदर हिरव्यागार डोंगरे. हे बघा, हे बघा किती सुंदर पक्षी उडत चाललेला आहे. पक्षी प्रकृतीचा आनंद घेत उंच भरारी घेत आहेत. चला, इथे पडलो ना तर व्लॉग माझा उसनाच पडेल. पूल उलटले आहेत. हे बघा, पूल उलटले आहेत. पूर्ण तलाव भरलेला आहे. असं वाटतं का इथं पोहायला घेऊ का काय, पण पोहू शकत नाही, आता मी मोठा झालेला आहे. हा आहे रस्ता जो थेट नदीवर जातोय. पण जाणार कसं, इथे तर होड्यांची सुविधा पण नाही. मित्रांनो बघा, किती सुंदर व्ह्यू आहे. हे बघा, वा. चला बाबा, उठू द्या इथून, नाही तर पाण्यात जर मोबाईल पडला ना तर थेट शेतात नाही जाल. घरी कुत्र्यासारखा मार जर. जाऊ दे बाबा, उठू दे इथून. एवढ्या वेगाने पाणी जात आहे. हा बघा, पूर्ण तुडुंब भरलेला आहे शेत. तर मित्रांनो, हे आहे आमचं गाव. सर्व तुडुंब भरलेली आहे शेत. आणि हा जो रस्ता आहे ना, तो थेट नदीवर जातोय, थेट नदीवर. हे बघा, सर्व भरलेलं आहे, सर्व तुडुंब भरून गेलेलं आहे. किती सुंदर आहे ना, कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि नदीवर जायला हा, हे बघा, पूल उलटलेला आहे. असं वाटतं की आता इथे बोटिंगची सुरुवात करावी लागेल, एवढा पाणी पडलेलं आहे. पाणी नव्हता, लोक म्हणत होते पाणी नाही पड. आता घ्या, पाणी बघा किती चालू आहे. बघा, पक्षी आनंद घेतात प्रकृतीचा, कसे उडत चाललेले आहेत. हे बघा, सुंदर. उतरले, किती सुंदर ना. इथे बघा, भात पेरलेले उंगलेला आहे. आणि हा पूल उलटलेला आहे, त्यामुळे आता चला जायला रस्ता नाही, त्यामुळे आता आपण पुन्हा घरी परतूया. झाडं ओळचिंब झालेली आहेत. किती सुंदर त्यांना वाटत असेल ना.
चला तर अशा प्रकारे घरी मी पोहोचलेलो आहे आणि ब्लॉगला करू एंड. बाय बाय. सबस्क्राईब.